प्रेम करा तुम्ही, त्याला क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. हे भंगार भंगार प्रेम नाही करायचं, दर्जा पाहिजे त्याला, दर्जा 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 दर्जा. नुसता राईस प्लेट कार्यक्रम आहे. आयोजित केलेल्या श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात सुद्धा करताना पहिले 2-3 मुद्दे आपण झाले होते, तेवढे एकदा क्लिअर. मी घरी उचकून देईल बरं का. चिंता करायची नाही. दुसऱ्या मुद्दा तिसऱ्या मुद्द्याला मेन सुरुवात झाली. आज आई बापाचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी आहे त्याला कधी कमी बोलू शकत नाही, इथपर्यंत आपण आलो होतो. आता आपल्या पुढे प्रश्न सुरू झालाय. आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला विचार कोणी करावा. व्हॉट इज थिंकिंग पॉवर? एबिलिटी ऑफ थिंकिंग पॉवर इज प्रेझेंट इन ओनली मॅन अँड ऍब्सेंट इन ॲनिमल. जनावरांमध्ये विचाराची क्षमता आहे नाही, म्हणून ते जनावर आहे. एबिलिटी ऑफ ए ब्रेन इज सेम. ते कान भेटते प्रत्येक माणसाचा मेंदू समान आहे, पण त्याचा वापर वेगळा. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी इज डिफरन्स. मेंदू समान पण तो वापरण्यावर अवलंबून आहे. काहींनी मेंदू वापरला तहसीलदार झाले, काहींनी मेंदू वापरला नाही चोर झाले. सो ॲबिलिटी सगळ्यांची आहे. तू तिथून उठ रे, इकडे बस. उठ तिथून, उठ तिथून, उठ तिथून, उठ. तू उठ, उठ इकडे. नाही यांच्या पुढे हा बस तिथं. ते लाल शर्टवाला उठवते. उठ 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 उठ. हा उठ तू उठ. इकडे विठाला विठाला. काय होतं मध्ये विषय घरामध्ये जाणकार ऐकणाराचा मूड खराब होतो माझ्या. आपण तुकारामध्ये मेन मुद्द्याला सुरुवात झाली तेवढं जरा किचकट ऐका. शरीर मिळतच नाही, आई वडील मिळतच नाही, पण आम्हाला शरीर मिळालंय. नवीन पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि विचार कोणी करावा एक मुद्द्यावर घालायचं. लहान पोरांनी बोलायचं नाही. फक्त आता अभंगाला सुरुवात झाली. गाढवाला राखेत लोळण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला गादीवर लोळण्यात आनंद आहे. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. गाढवाला राखेत लोळण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला गादीवर लोळण्यात आनंद आहे. डुकराला घाण खाण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला हायवेला जेवण्यात आनंद आहे. आणि कुत्र्याला पिलं पाहिजे करण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला विषयात आनंद. विषयात आनंद नाही आहे महाराज, पण एक वाक्य लिहून ठेवा. विषयात आनंद नाही म्हणजे आनंद आहे पण तृप्ती नाही. विषय सेवनीया कोण तृप्त झाला? विषय सेवून कोणाला पूर्ण झालं? हे दुसऱ्या अध्यात अशी ओवी आहे. हे इंद्रिय जे म्हणते तेच पुरुष करते. इंद्रिय म्हणतात तेच इंद्रिय माणसं करतात. माणसं असं नवीन काय करतात? माणसं फक्त सुधारल्याचं औषध आणतात. चपातीला पोळी म्हणते, सुधार. चपातीला पोळी म्हणते, मग पोळीला काय पोळा म्हणते. ती तिलाय भाजीच म्हणते, वांग्यालाय भाजीच म्हणते, मग बोकड्याला काय दोडका म्हणते. पावण्याचा बाजार. सुधारलं. आईला मॉम म्हणतात, मॉम. लहान पोरं सरळ बस. आईला काय म्हणतात? मॉम. आणि बापाला डॅड. आता यंदा डॅड म्हणणार आहे, पुढच्या वर्षी डॅड. आता शाळेतले पोरं उत्तर द्या पटकान. आईला काय म्हणतात? जोरात बोला. मॉम. आणि बापाला डॅड. मॉम हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? पुल्लिंगी. करेक्ट. आणि डॅड हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? पुल्लिंगी. करेक्ट. मग मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. मग दोघे जर पुल्लिंगी तर ही अवलाद आली कशी? सुधारलं. पापड भाजून खाते का तळून? भाजून. हे तळून खाते. तळेल पापडाला चकना म्हणतात. सुधारलं. आता बारीक उत्तर ऐकायचं, पुढे चालायचं. गाढवाला राखेल लोळण्यात जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला गादीवर लोळण्यात आनंद आहे. कुत्र्याला पिलवण्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढाच माणसाला विषय भोगण्यात आनंद आहे. पण आता एक मुद्दा सांगत आहे.
या 4 गोष्टी सगळ्यांना समान आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथून. तिकडे डोकं लावायचं नाही. पण मी 14 गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत, त्या फक्त माणसात आहेत, इतरांमध्ये नाही. किती आहेत? किती आहेत? किती आहेत? 1 हात फक्त माणसाला आहे. 4 शब्द लिहून घ्या. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. दान तरीचा 1 रुपया कमावला तर 10 पैसे देवाला द्या, 90 मिनिट राहते. 2 रुपये कमवले तर 20 पैसे देवाला द्या, आणि देवाला ज्यांनी दिले नाही त्यांनी डॉक्टरला दिले. काही काही औलादीने कधीच देवाला दिले नाही, त्यांनी डॉक्टरला दिले. जेव्हा बसला चमक नाही. 2 लाख, 2.5 लाख, 500 लाख, 9 लाख. काही नाही, फक्त इस्टेट कमवली, दान धर्म नाही. मग हे आणि मग देव त्यांचा बाटला घेतो. देव खाऊन देत नाही त्यांना. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या. आणि मग म्हातारे झाले का अशी त्याच्या गावात. इकडून प्रसाद घेतो, खातो कुठे. देव बाटला घेतो. काही माणसांनी दान धर्म केला नाही, बाटला घेतला देवाने. काही माणसं चालू चालू मेली. काही ना गाव कटाळय, मरणच. नुसतं पडेल खाटाव अवलाद. नुसतं पाहतो माणसं. म्हणजे चहा थोडी दारू, हातानं दान धर्म करा. तर बोल नाही, बोलायचं आणि चांगलं बोलावं, फायद्याचं बोलावं, नाही तर बोलू नाही. हे क्रिकेटचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य आहे. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जायचं नाही. महाराज बोल तुझ्या म्हणून. महाराज कीर्तन संपल्यावर का महाराज गंजबो आहे, पण माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ते खरंच आहे, खरंय. फक्त कानाला थोडं वाईट आहे, पण खरंच आहे. आणि सत्य कानाला कधी वाईट होतात. इंद्रिकेचं कीर्तन आहे, काल खरंय, आज खरंय, उद्या खरंय. थोडं कानाला वाईट वाटतं लोकांना. मग माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकायचं नाही, तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ते खरंच आहे. बोलताना चांगलं बोला, शूटिंग चालेल, बोलत जा, चांगलं बोलत जा. अरे देवाने तोंड दिलंय, फायद्याच. पूर्वी लोक कॅन्सर न म्हणायचे, आज कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे. पूर्वी लोकांना पोलिओ व्हायचा, आज पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे. आज ग्लोबल मुक्त महाराष्ट्र आहे. आज फक्त कीर्तनात बसलेल्या 99% माणसांना 3च रोग आहेत. 1 शुगर, 2 बीपी आणि 3 अटॅक. 4था रोगच नाही हो. निम्म्या लोकांना शुगर निघाल कीर्तनात. त्यांना इथं चहा राखेल दे, 1 ग्लास भर राखेल दे. चहा राखेल पेतो पण चहा. आणि शुगर का वाढते निडाय का बारे. मी शुगर का वाढते याचं उत्तर सांगतो, बीपी का वाढतो याचं उत्तर सांगतो, अटॅक का येतो याचं उत्तर सांगतो. शुगर का वाढते तर कमी वयामध्ये व्यसनाचं प्रमाण आहे. दारू पिणारी जी माणसं आहेत, कोणती दारू प्या, 90 घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरसी घ्या, इंडिका घ्या, संत्री घ्या, मोसंबी घ्या, कोणती घ्या, दारू विदाऊट अल्कोहोल शिवाय कधी तयार होत नाही. आणि कमी वयामध्ये औलादी दारू प्यायला लागल्यामुळे शुगर वाढली. मग एकानं मला कीर्तनात विचारलं उभं राहून, दारूने जर शुगर वाढते तर माळकरीची कशाला वाढली. माळकरीची शुगर वाढली याला 2 कारण आहेत. 1 अनियमित झोप आणि 2 सतत बाजरीची भाकर खाणाऱ्याची शुगर वाढते, कारण बाजरीची भाकरच मुळात गोड आहे. आणि 3 भाताने शुगर वाढते. भात हा गोड आहे, काही काही तांदूळ इतके चांगले आहेत की त्याच्यामध्ये साखर सुद्धा घ्यावी लागते. मग एकाने मला कीर्तनात विचारलं, भाताने जर शुगर वाढते तर कोकणातली सगळी लोक भातच खात्या.
ते मरती का नाही? उत्तर, कोकणामध्ये नागली पिकते. कोकणामध्ये नागली पिकते, नाचणी. आणि नाचणी हे सगळ्यात आयुर्वेदिक पीक आहे की त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे आणि लोहामुळे त्यांची साखर मेंटेन्स राहते. शुगर वाढायचं काय करते? काय जाऊ तिच्यात बाजूच्या पोरला शुगर वाढायची गरज आहे? शुगर वाढते. दुसरं कारण आट्यात बीपी का वाढतो? बीपी मागचं काढू नका, मागचं झालेलं सोडून द्या. पोरीनं तुम्हाला एखाद्या पोरानं धोका दिला, पोरग धोका देत नाही, पोरग नाही धोका देत, देणारच नाही. पोरग कधी धोका देत नाही. पण तुम्हाला एखाद्याने धोका दिला तर ती गोष्ट जागेवर विसरून जा, त्याचे उपचार करीत बसणार. मागचं उकरून काढू नका. मग पूर्वी शेतकरी आत्महत्या करायचा, आता शेतकऱ्यानं बंद केलं ते. गटाळलं ते शेतकरी, कुणी दखलच घेणार. आता 2-3 महिने झाले लोक मोर्चे काढले, मोर्चाची हवा गेली. लोक मरू त्या डांबरीवर बसून फायदाच नाही, आपलं घरात बसा. लोकांनी मोर्चे सोडून गेले. आता सध्या शेतकरी आत्महत्या करीत नाही, पण या 2-4 महिन्यामध्ये तुम्ही बारीक अभ्यास करा. कोणत्याही सरकारी दवाखान्याचा फाशी घेणारे ना आत्महत्या करणारे कोण आहेत ऐका? डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मेडिकल, ITI, MA, ऍग्री ही कॉलेजला जाणारी जी अवलाद आहे यांना ऊत आला सध्या आत्महत्याला, फाशी घ्यायला, औषध प्यायला. आणि या हरामीला ऊत का आला? सगळं फुकट. 70,000ची पल्सर, लाख रुपयाची बाईक आहे काही. 70,000ची पल्सर, 10,000चा मोबाईल, 2-2.5 त्याच्या पायात बूट. 1 रुपया कमवायचा नाही, 1 रुपया कमीत नाही अवलाद. 1 रुपया फक्त माझाटल्यावानी करायचं बस. कपडे भांडी कपडे घालायचे, 1 साइड भांग मारायचा, सॉक्सचा असा घाण वास लागला, पुशिल्या निघा लावला. आणि माझाटल्यावानी करायचं, उचटल्यावानी. बापानं 100 रुपये दिले ना आणि त्याची बाजू घेणारी कोण आहे घरात? येतलंही जागृत देवस्थान. सगळ्या फुडी आईकडे, सगळ्या फुडी. पोरानं बापानं 100 रुपये दिले म्हणजे आईनं द्यायची गरज आहे का? देणारच. त्यांचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच. मग त्या हरामीला क्वार्टरची सवय लागली, त्या हरामीला गोवा खायची सवय लागली. सगळा आधार त्याला आईने दिला. आणि मग ते काय पुरीच्या प्रेमात पडलं. पोरगी भंगार. तिच्या बाई 2 पोरांनी भाषा गेली होती, 3रं तिला लागलं. तिला काय लाज आहे? तिला काय मोबाईलचा बॅलन्स टाकायचा नाही, मोबाईलचा बॅलन्स तिला टाकायचं नाही, गाडीला पेट्रोल टाकायचं नाही, हॉटेलचं बिल द्यायचं नाही. तिला सगळं फुकट आणि शामराच आहे. त्याला काय ते पण याच्या प्रेमात हे बकरी बापाची पैदास. याला सगळं फुकट मिळत आहे. आणि त्याच्या बापानं ऐकलं इंदुरीकडचं कीर्तन. आपलं कीर्तन महाराज तुम्ही माना नाही तर नका मानू, जर एकदा ऐकलं ना 5-10% झटका बसतोच, बसत नाही. आपलं कीर्तन वर्षातून 4 वेळा ऐकलं पाहिजे, दर 3 महिन्याने ऐकलं. क्लिअरच वर्षात. आणि पुरीचा बापा इंदुरीकडच्याच कीर्तनाला होता. ते घरी गेला, तो घरी गेला, बरे बस घ्या रे. काय सवय लागली इथलं पोरग्या तू सरळ नसतात करतो. त्या पुरीला घरी गेल्यावर त्याच्या बापाला सांगितलं, ते पुरीच्या बापानं पुरीला सांगितलं, जर तू त्याच्या बरोबर परत दिसली मिलीस तू. मी कीर्तन ऐकून आलोय आता फिट. पुरीची अक्कल बंद झाली. ती पोरग भांगारच. ते लगेच म्हटलं बस जगण्यात मजा. उद्ध्वस्त माझा इसी के बिना मैं पल भर वो ना मिली तो मैं रेल्वे केल्याची श्वसन. त्याला लगेच ही गोष्ट आईला सांगितली, त्याच्या आईला. ती आईला तर भावा त्याला सांगितलं, आईला हे बघ 9वी पासून बरोबर होत. आता पुरीनं आपल्याला धोका द्यायची वेळ आणली.
ती माझी नाही ना, कोणाची माझी होऊ शकत नाही ना, कोणाचीच होऊ शकत नाही. आणि ती कोणाची जरी झाली माझी झाली नाही ना, मी तुला दिसू शकत नाही. ती आई नवऱ्याजवळ गेली, अहो आपलं पोर वाया गेलं, सांभाळून घ्या, त्या पुरीच्या बापाला भेटा, जुळून टाका. त्यानं कीर्तन ऐकलं, त्यानं पाही माग पहिल्या 2-4 त्या बायकोच्याच ठेवून दोन फटक्यात 2 दात पडले त्या बाई. तो पोऱ्याचा बाई म्हणली बाबा 40 वर्ष त्यानं हाणलं नव्हतं, असा पिसाळा कसा काय हा नक्की कीर्तनाचा झटका आहे म्हणली पिसाळा. आणि त्या बापानं त्यानं ती आई हाणल्यामुळं ते कार्ट सावध झालं, पुढे जाण्यात मजा नाही, गाडी तापेली. लगेच मित्राकडे गेला, मित्राने लगेच सांगितलं टेन्शन आहे का, रिलॅक्स, टेन्शन उतरू ना आपण, 90 मारली का टेन्शन रिवास. मित्राने त्याला पुन्हा हे केलं जिया, आणि पण तो कोणी म्हणला नाही, ती पोरगी मला मिळत नाही ना, मी बापाला सुद्धा बदनाम केल्याशिवाय. ते घरी आलं, त्यानं औषध घेतलं थोडं, इंडोसल्फान काय असेल ते, टाटा मेट्री, निराया कातर, राऊंड अप, गोल, M45 ही मारायची औषध आहे, कोणाला लागले ते लिहून घ्या. टाटा मेट्री, निराया कातर, राऊंड अप, गोल, M45, M35, अविनाश. त्या पोऱ्यानं काय केलं, ते प्यालं नाही, फक्त वठारात सोडलं. आईनं लगेच भांडी फेकून दिली. गेलं ना पोरग, गेलं ना पोरग, कोण झोळीत आली नवऱ्या पुढं, तो बसेलच झाला. गेलं ना पोरग, औषध घेतलं त्यानं. तो बाप म्हणलं बघू नको, बघू नको, मेलं नाही ना अजून, होईल परत. थोडं लांबल पण होईल, पण तू जर भुकली ना बेलीस तू, आता करावं काय. या पोरा पुढे असं प्रश्न म्हणला आपला काय आता खरं, आणि त्या पोरानं औषध घेतल्यामुळे त्याला आला घाबरलं ते, आता मारणार म्हणून कोणी घाबरणार ते. आलं बापा पुढं, बापानं बाई माग 5-6 अशा दिमाग ठेवून दिले त्याच्यात. ते म्हणलं बाबा मी गेलोच नाही, जोडलंय बाबा, तुम्ही हाणू नका, कुठे आले माझ्या नशिबाला. त्याला असं रिपीट केलं, मारलं असं उलट माझ्या करून हाणून ठेवतो. म्हणलं बाबा मी बोलू नको. ते बापान नेलं डॉक्टरकडं, डॉक्टरनं 90 मारेल होती. डॉक्टरनं घातलं त्याला आतल्या खोली, कमराचा बेल्ट काढला, असं पिसाळावलं बेल्टनं धरून. तो म्हणला डॉक्टर पाया पडतो, पाया पडतो, मी गेलोच नाही, फक्त इथं पहा तुम्ही, इकडं पुढंच काय. डॉक्टर म्हणले तसं नाही, पेशंट आल्यावर धुतलंच पाहिजे. असं रिपीट केलं डॉक्टरनं, ते औषध झालं. तुम्हाला बुद्धीच कुठून आली, गेलोच नाही हो. डॉक्टर म्हणले खाली झोप खाली. बाळ 2 पट्टे ठेवून दिले, झोपवलं. नळी साफ करायचा ना, तर धुवून काढायचा ना. नळी आणली, नळी घातली, ते असं मोकलायचं आहोत, तेलच नाही. 2-3 नसलं आवरण, ते तेलच नाही. डॉक्टर म्हणजे तसं नाही, धुतल्याशिवाय अंदाज येत नाही. जेव्हा इकडून नळी घातली, इकडं काय 2-3 दिवस शांत झाला. 2-3 दिवसांनी पुरीचा मेसेज आला तरी त्यांना उचकला नाही. आता इकडून नळी घालते तर इकडून काय नीट बोल. हात एक, हात एक, बोलले 2 झाले बरं का, 14 सांगायचे झालं. 3 हसत नाही, हसत जा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला आपण सर्टिफिकेट द्याला. 6 महिने अटॅक नाही, मोकळा असतो. जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात असतात प्युअर मुख्या माझाची माणसं. धोकादायक माणसं गेले. हाती एक, बोलले 2,
हसणे 3 हसत झालं माझ्या काय तो माणसा सळकाट माणसं झाली सळकाट प्रियशीची पत्रिका वाचली आणि पाया पडून सांगतो अटॅक यायचा औषध सांगतो अटॅक घेऊ नये म्हणून महिला पुरुषांना सांगतो महिला मंडळ माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकायचं नाही तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं मित्र म्हणून ऐकायचं महिला मंडळ थोडेसे प्रसंग जर घरामध्ये घडले तर ते पुन्हा तरी पुढे सांगायचं आतल्या आत ठेवणार आतल्या आत ठेवणार प्रगट करा त्यामुळे अटॅक येतो माझं बोलत नाहीत माणसं बोलून नाही घेतात आणि आता ह्या मोबाईलमुळं माणसाने बोलणंच बंद केलंय बोलतच नाही माणसं घरात कोणी बोलत नाही त्या कानात 2 वायरी घालतात फार पागल झाली जनता पागल सुधरण एसटीत बसलं तरी ते स्टँडवर येते 2 स्टँडवर उभी राहिली गाडी आली बी एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत पागल झाली महाराज पोरं विनोदाचा भाग सोडा 1ली ते 10वी पर्यंतच्या पोराला आणि पुरीला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका तरच जग सुखी होईल 1ली ते 10वी पर्यंतच्या पोरांना कशाला मोबाईलला वाचवणे सरळ बसायला आणणारे पोरं पटकान बैठे बैठे सावधान रिलॅक्स आणि जोरात उत्तर द्यायचं पटकान या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर करेक्ट या 2 महिन्यात 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट त्याच्यातलं सगळ्यात फोकसचं गाणं शिराट या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुन तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न प्रत्येक घरात तयार झाली पाहिजे आणि पुढचा प्रश्न पोराला एकदम जोरात घाबरायचं 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे त्याचा बाप नालायक आहे का पोरगा बाप आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला पुढचा प्रश्न पोराला जोरात घाबरायचं 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते मग आई मूर्ख आहे का मुलगी आई आपल्या घरात 2च माणसं हलकटे आई आणि शेवटचा प्रश्न फार सगळ्यांना ऐकू गेला पाहिजे पोरांनो तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरे कोणी केलं हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद यांना मोबाईल नकोय आणि माना नाही त्यांना का म्हणू आपल्याला वाटतं सध्या मोबाईलला सगळ्यात फेमस गेम मोबाईल वापर मोबाईल मुळे पागल झाली लोक मुली बोलायला एकलं की मी गेलं मोबाईल आला चेन तर खोलावा का नाही पागल मुली बोलायला आणि मोबाईल वापरणारी जी पोर आहे मोबाईल वापरणारी जी पोर आहेत यांना निद्रा नाश नावाचा रोग झालाय झोपत नाही मोबाईल वापरणारी जी पोर आहेत ती झोपत नाही तर झोपले ना झोपतच नाही अंथरुणावर पडले ना झाली वाक्य अश्लील चित्र ते डोक्यात घेऊन झोपत निम्म्या रात्री एखादं मोदडी फाट त्याचा बाप म्हणला काल खाटकून आज मोदडी फाट
त्याची आई म्हणती सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला भाडीला